मंडळी नमस्कार. माझं नाव श्री ठाणेदार. बेळगावातल्या अगदी एक सामान्य घरामध्ये मी वाढलो. वयाच्या 24व्या वर्षी अमेरिकेत गेलो. तिथं बिझनेसेस सुरू केले. खूप सक्सेसफुल झालो आणि नंतर वाटलं की लोकांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. अशा विचारानं राजकारणात गेलो. सध्या तिथला खासदार आहे, पहिला मराठी खासदार अमेरिकेतला. मी 3 पुस्तकं लिहिली आहेत. ती आता न्यू इरा या पब्लिशिंग हाऊसकडे उपलब्ध आहेत. पहिलं पुस्तक आहे ही श्रीची इच्छा. त्याच्यामध्ये मी माझी बेळगावातून निघालेली गोष्ट जी अमेरिकेत जिथं गेलो बिझनेस सुरू केला त्याच्यावरती आहे. त्यातला पहिला जो चॅप्टर आहे त्यात मी माझा सर्वात आयुष्यातला दुःखद प्रसंग त्याच्यामध्ये लिहिलाय. माझ्या पत्नीची आत्महत्या जेव्हा माझी मुलं 4 आणि 8 वर्षाची होती आणि त्या दुःखात सावरणं किती अवघड होतं त्याचं ते पहिल्याच चॅप्टरमध्ये तुम्हाला दिसेल ही श्रीची इच्छामध्ये. दुसरं जे माझं पुस्तक आहे ते पुन्हा श्री गणेशा. ते बिझनेस माझा पूर्णपणे कोसळल्यानंतर अमेरिकेत जी मंदी झाली 2008 मध्ये, तेव्हा $200 मिलियन माझा बिझनेस पूर्णपणे बँकेनं काढून घेतला. सर्व काही गमावलं आणि नंतर परत ते सगळं परत कसं उभं केलं त्याची गोष्ट आहे पुन्हा श्री गणेशा या पुस्तकात. आणि माझं शेवटचं आणि तिसरं पुस्तक आहे हे वॉशिंग्टन डायरी. त्याच्यामध्ये माझा राजकीय प्रवास आहे. एक वेगळाच असा माणूस बेळगावमधनं आलेला अमेरिकेमध्ये. मी अमेरिकन दिसत नाही, त्यांच्यासारखा बोलत नाही, तरीही 7.5 लाख अमेरिकन लोकांनी मला त्यांचा प्रतिनिधी म्हणून वॉशिंग्टन DC मध्ये पाठवलं. आणि इतर कोणी धजत नसताना सुद्धा मी स्वतः एकट्यानं आवाज करत या ट्रम्प यांनी जे आमच्या घटनेबाह्य गोष्टी केल्यात त्यासाठी महाअभियोग म्हणजे इम्पिचमेंट ज्याला आम्ही म्हणतो ते सुरू केलंय. असा मी एक मराठी खासदार तिथं झगडतो आहे. माझी जर गोष्ट तुम्हाला वाचावीशी वाटली तर न्यू इरा या पब्लिकेशनशी कॉन्टॅक्ट करा आणि माझं पुस्तक जरूर वाचा. तुमचा अभिप्राय कळवा. माझी ईमेल आहे shriThanedaar@gmail.com.